नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आहे आपल्या पहिल्या ब्लॉगचा पहिला दिवस आणि भात लावणीचा दुसरा दिवस. तर बाकीची मंडळी रोप करत होती आणि शेतात रोप काढत होता. तर म्हटलं चला आता आपण गाळ करायला जाऊ. आलो गाळ काढलं तर काय ट्रॅक्टर वावरामध्ये एवढं पाणी नव्हतं. तर काय काका बांधलं ट्रॅक्टर लावलं होतं. ट्रॅक्टर चालू होतं तर बांधवलं बरं. काय ट्रॅक्टर चालू झालं काय कुणाला पाणी म्हणजे फुटून दिलं मग काय बाजूला एक नावाज आला काहीतरी आहे म्हणजे या पटकन या पटकन काय आलं सर्व इकडे बघतो तर काय होतं छोटंसं सापाचं काय सर्व म्हणजे उभे राहिले. त्याने काहीतरी खाल्लं होतं पळत नव्हतं काय काकाने पकडलं चला ते बाहेर नेऊन लांब नेऊन सोडलं. काय ते सर्व झालं मग आलो पाहायला सुरुवात केली. होता आणि मी आणि चित्र वाचत पाऊस झालं राहिलं ते ट्रॅक्टर चालू होतं बघू ट्रॅक्टर चालू होतं काय तो बोला कुरकुरे पण घेऊन ठेवले. मग काय डायरेक्ट घरी आलो तो बघतो काय ट्रॅक्टर आपल्या आधी घरी गेलो होता. मग काय घरी आलो डिझेल टाकायला सुरुवात केली. रितेश टाकतच होता. म्हणता ट्रॅक्टर सोडून पाहू ट्रॅक्टर पण डिझेल किती टाकलं किती नाही ते बघितलं. काय पूर्ण ड्रमच रितेशने खाली केला. इथं हे आपलं गावातलं घर आणि घरासमोर दिसते आपली स्कॉर्पिओ कशी दिसते नक्की सांगा. काय सगळं झालं गेलो डायरेक्ट भात लावायला. बाकी मंडळी काय रोप आधीच पसरून ठेवलं होतं. थोडं रोप राहिलं होतं बाकी आणायचं. तर मग रितेश आणि मी निघालो रोप आणायला. रितेशला सांगत होतो की आपला पहिला ब्लॉग आहे, कसं होतो कसं नाही आपल्याला माहिती नाही, पण म्हटलं चला प्रयत्न तर करूया. मग इथं पोचलो आपल्या भाताच्या रोपापर्यंत. रोप बघितलं तर रोप भरपूर आहे. मग काय आलो रोपाजवळ रोप बीप भरलं. काय रितेश म्हणलं बस का ओके. मग काय ओके मध्ये झालं. आलो रोप घेऊन. बाकी मंडळींनी काय भात लावायला सुरुवात करून दिली होती. रितेशला आणि मला सोडले होते जागा. मग काय एक चला व्हिडिओ काढून घेऊ. व्हिडिओ वगैरे काढला केली भात लावायला सुरुवात केली. काय पब्लिक इतके असल्यावर काम एकदम फास्टमध्ये होतं. काय तुझं थोडं लावूनच झालं. नितीन शेठ सांगत होता भात तसं लावायचं सांगत होता. मी एक नंबर राहतो तसं चालू होतं त्याचं. मग काय आम्ही सर्वांनी त्या भाषण ऐकूनच घेतलं. की मग कुंडी लावून झाली. थोडं रोप कमी पडत होतं. घरचे बोलले की जा रोप घेऊन ये. मग काय थोडं रोप घेऊन आलो. बाकीचे होते लावतच. चला आपण लावायला सुरुवात करू. मग काय मी पण लावायला सुरुवात केली. इकडे नितीन आणि रितेश रोप लावतच होतं आणि बाकी मंडळी पण लावत होती. शेवटी काय आमची आग पडली. आम्ही एकदम खुशमध्ये होतो. एकदम मजा आहे. हे मंगेशराव दिसतं ना तुम्हाला. मग काय परत रोप कमी पडलं. मग परत रोप घेऊन आलो. ती कुंडी पूर्ण केली. नंतर मग काय कुंडी पूर्ण झाल्यानंतर मंडळी म्हणजे का 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. मग काय मंडळीने ब्रेक वगैरे घेतला. आपले मंगू शेठ
पॅन्टचा बेल्ट टाईट करत होते. बेल्ट वगैरे टाईट करून झाला एकदम टाईट फाईटमध्ये. आणि आपण ती पण कुंडी लावून झाली. पब्लिक एकदम निवांत. आजचा भात लावायचा आपलं संपलं. काजव्याचं रान सार पाण्यावरती घेरलं, दाटलेलं हसू गुलाबी आभाळावर कोरलं. मग काय चहाचा पण टाईम झाला. चहा न सांगता आला. सर्वांनी चहा डबल टेबल कप पिला. चहा वगैरे पिऊन झालं. आम्ही काही रोप करायला बसते नाही. आम्ही काही जमत नाही, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट गाळ करायला जातो. इकडे काय ट्रॅक्टरवाला गाळ करत होता. आणि आपलं ताक कसं वाढलं ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि रितेशला सारखे फोन येतो त्याच्या मित्राचे, कॉलेजला कधी येतो कधी नाही. असं समजा अरे भात लावायचं चालू आहे, भात कधी होईल लावून, सारखं सांगत होता. दिवसातून त्याला 7 ते 8 वेळा त्याच्या मित्राचे फोन झाले. ते सर्व झालं. मग काय 1 तासात 3 कुंड्या गाळ तयार करून टाकल्या. तर काय शेवटची कुंडी राहिली. ट्रॅक्टर बघून कसं आहे. तेव्हा ट्रॅक्टर गावामध्ये कोणाकडे ट्रॅक्टर होतं, आपल्याकडे ट्रॅक्टर होतं. तेव्हाचं ट्रॅक्टर आहे. ओल्ड इज गोल्ड. उगाच नाही सांगत. जुनं ते सोनं. आपल्याकडे नवीन ट्रॅक्टर आहे तरी पण आपण जुनंच ट्रॅक्टर वापरतो, स्पेशली भाताच्या गावासाठी. ते सर्व झालं. आता चला आपल्याला पण ट्रॅक्टर येतं. आपल्या घरात काय सर्वच ऑलराऊंडर आहे. रितेश म्हणे मी पण चक्कर मारून आलो म्हणे. म्हटलं चालत ये मारून चाल. रितेश नाही काय त्याचा ट्रॅक्टर रितेश किती पण चालू म्हणला काही विषय नाही. आपल्या ब्लॉगमध्ये आपल्याला कामात येईल. मग काय मी पण घेतलं, एक चक्कर मारायला सुरुवात केली. कसा चालवला ते पण आम्ही दोघांनी कसं ट्रॅक्टर चालवलं ते आम्हाला नक्कीच सांगा. फिर मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 नितीनला घरी जायची लयच घाई होती. दोघं बोललेले आपलं काम फास्टमध्ये करायचं. मग काय दोघांनी गप्पा पावडे लावले आणि काय बांधाचं गवत मध्ये ओढून टाकायला लावलं. एकदम गप्पा गप काम चालू केलं. मी काय आपलं निवांत होतं. ते दोघं लयच घाई करत होते. मला चाल काय विषय नाही, आपण जाऊ घरी. मग काय झालं सर्व. मग घरी जायला निघालो. तर मग रस्त्यातच आम्हाला सापाचा परत आज सकाळसारखं संध्याकाळी परत छोटं सापाचं पिल्लू भेटायचं. मग आता म्हटलं चला लांब नेऊन सोडू. मग काय गेलो तर सापाला पिल्लाला सोडायला. मग काय तिकडे काका भेटले. मग बोलत होतो. तसंच ते झालं. म्हटलं चला आपला किती भात लावणं झालं ते पण दाखवून देऊ. मग काय त्या सापाच्या पिल्लाला इथं इकडे आणून सोडलं. मग काय म्हणता चला इथं ओळाला आलो. म्हणता चला ओळ पण फिरून घेऊ. मग काय आम्हाला भेटली रानभाजी. त्यात ती रानभाजी कसली तुम्हाला दाखवतोच. आमच्याकडे याला आळीम म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग काय सर्व झालं. निघालो घरी. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा.